एव्हरीवन. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की मी ऑनलाईन काय काय गोष्टी विकत घेतलेल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी मला खूप वर्षांपासून घ्यायची होती ती आहे हा बुकशेल्फ. खूप मोठा पण नाहीये, खूप लहान पण नाहीये, पण मला असं वाटतंय की माझे जे बुक्स आहेत, बुक्स कलेक्शन आहे ते 100च्या वरती आहेत. तर त्याच्यासाठी हे सफिशियंट नाही होणार. मला काही बुक्स तरीही वेगळे ठेवावे लागणार आहेत. बट स्टील मी आता माझ्याकडे जेही 100 अँड 150च्या मध्ये जे बुक्स आहेत ते सगळ्या बुक्स मी डिवाइड केलेले आहेत. काही इंग्लिश सेल्फ हेल्पच्या बुक, मराठी कविता संग्रह, मराठी लघुकथा, मराठी दीर्घकथा, मराठी नॉवेल्स, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता मी माझ्याकडे मला एक रिअलाइज झालं की माझ्याकडे एकही हिंदी पुस्तक नाहीये, म्हणून मी 6 नवीन हिंदी पुस्तकं ऑनलाईन ऑर्डर केली. कारण कसं हिंदी सिरियल मध्ये काम करणं किंवा ऑडिशन बनवणं त्याच्यासाठी तुमची हिंदी चांगली असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी हे सगळी 6 हिंदी पुस्तकं ऑर्डर केली आणि मी मराठीमधलं खूप वाचन झालेलं आहे. आता मला हिंदीमध्ये एक्सप्लोर करायचंय की त्यांचं लिटरेचर कसं आहे किंवा ते कशा प्रकारे लिहितात आणि आपण नवीन नवीन भाषा शिकल्याच पाहिजेत आणि आत्मसात केल्या पाहिजेत. हिंदी तर खूपच बेसिक आहे. तर येस, मी नवीन 6 पुस्तकं घेतलेली आहेत. ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आणि उरला प्रश्न बाकीची जी पुस्तकं आहेत त्यातली मी जे डिवाइड केलेली आहेत तसं मी एकेका यावर एक ठेवणार आहे. म्हणजे इथे सगळ्या सेल्फ हेल्पच्या बुक, इथे मराठी कविता संग्रह, मराठी लघुकथा, हिंदी बुक्स, मराठी दीर्घकथा, असे सगळं मी करायचा प्लॅन करणार आहे. त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. त्याआधी आपण बघूया की मी कोणते 6 नवीन हिंदी पुस्तकं ऑर्डर केलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, हे कुठलेही ऍक्च्युली मला हिंदीबद्दल जास्त माहिती नाहीये. सो त्याच्यामध्ये कोण खूप छान लिहितं, कोण खूप ऍव्हरेज लिहितं, ह्या सगळ्याच्या भानगडीत न पडता इंटरनेटवर आता जे बुक्स खूप हाईप आहेत किंवा ज्या गोष्टी खूप पॉप्युलर झालेल्या आहेत, जे रायटर पॉप्युलर झालेले आहेत त्यांचीच पुस्तकं आता मी विकत घेतलेली आहेत. हे वाचल्यानंतर मी ठरवेल की अजून किती डीप मध्ये जायचं. सो कारण मला काहीच माहित नव्हतं त्यामुळे मी हे 6 पुस्तकं विकत घेतलेले. तर ही 6 पुस्तकं मी घेतलेली आहेत. पहिलं तर दीवार में एक खिडकी रहती, आपण इथे ठेवूया. दीवार में एक खिडकी रहती है. हे पुस्तक माझ्यासाठी सरप्राईज असणार आहे, कारण मी यातलं काहीच वाचलं नाहीये. मी काही रील्स बघितलेल्या ज्याच्यात ह्या पुस्तकाचं खूप कौतुक केलेलं आहे आणि लेट्स सी काय आहे यात. त्यानंतर आहे आपलं यार पापा. ऍटलिस्ट ह्या पुस्तकाचं मी काही दीवार में एक खिडकी रहती यातलं तरी काही रील्स बघितल्या. यार पापाची मी एकही रील बघितलेली नाहीये. इंटरनेटवर मी काहीच बघितलेलं नाहीये. सो हे माझ्यासाठी कम्प्लीट न्यू आणि सरप्राईज असणार आहे. दिव्य प्रकाश दुबे यांचं आहे आणि मी मुद्दामच ट्राय करतेय की मी अजिबात काही रील्स बघायला नको किंवा ऑलरेडी काही माहित असायला नको कुठल्याही पुस्तकाबद्दल. कारण जर आपल्याला माहित असतं ना तर आपण ऑलरेडी जज करून बसलेलो असतो त्या पुस्तकांना किंवा त्या कॅरेक्टर्सला. सो म्हणून मी अवॉइड करतेय. पण तरी सुद्धा काही पुस्तकं आहेत ज्यांच्याबद्दल मला ऑलरेडी काही आयडियाज आलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगते. नंतर आहे ओके, सो गुनाहों का देवता. हे 2 पुस्तकं माझ्याकडे आलेली आहेत. कारण मी जे पॅक मागवलेला त्याच्यात अजून एक एक्स्ट्रा आलंय. तुम्हाला जर कोणालाही हवं असेल गुनाहों का देवता, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी पाठवून देईल, कारण माझ्याकडे तसंही एक्स्ट्राच आहे. सो येस, आपण आता ह्या 2 पुस्तकांबद्दल एकत्र बोलूया. कारण रेत की मछली कांता भारती आणि गुनाहों का देवता धर्मवीर भारती हे रिअल लाईफ मध्ये पती पत्नी आहेत. ठीक आहे. आता कसं आहे ना, इंटरनेटवर खूप सारे लोक असं म्हणतात की त्यांनी स्वतःच्या लाईफच इन्सिडेंट वरती हे पुस्तकं लिहिलेली आहे. तर सगळ्यात आधी मी वाचली रेत की मछली आणि हे पुस्तक वाचून मी अनेकदा रडलीये. तुम्ही हे वाचाल तर तुमचं हृदय इतकं तुटेल. तुम्ही म्हणजे एखादी लहान मुलगी रडून रडून तुम्हाला सांगतेय की तिच्यासोबत किती वाईट झालं आणि तुम्ही वाटच बघत असतात की ह्या मुलीसोबत काहीतरी चांगलं होईल, काहीतरी तिला आयुष्याला काहीतरी चांगलं वळण लागेल. पण शेवटपर्यंत काहीच चांगलं होत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगेल, कारण मलाही तुम्हाला अजून जास्त स्पॉइलर द्यायचा नाहीये. आणि जेव्हा तुम्ही ही पहिलं वाचता ना तर मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी ना
या ऑथर बद्दल थोडासा कटूपणा वाटायला लागतो, जसं मलाही वाटायला लागला, कारण हे रिअल लाईफवर बेस्ड आहे असं खूप लोक म्हणतात. पण तरी सुद्धा मी इंटरनेटवर सर्च केल्या काही गोष्टी दोघांबद्दल. कांता भारती यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये, पण तरी सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा त्यांनी दुसरं लग्न केलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या खऱ्या आहेत, हे ज्या रेत की मछली या पुस्तकामध्ये आहेत. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा असंच काहीतरी आहे, आणि हे पुस्तक ह्या पुस्तकाला उत्तर आहे असं पण खूप लोक म्हणतात. सो आता मी हे पुस्तक वाचलेलं ऑलरेडी, माझा जीव तुटलेला आहे. सो आता हे पुस्तक वाचण्यासाठी मी त्या झोन मध्ये नाहीये. मला थोडासा कडवडा, थोडासा हेट्रेड निर्माण झालाय आता या ऑथर बद्दल, या कॅरेक्टर बद्दल. सो लेट सी, माझ्याकडे अजून बरीच पुस्तकं आहेत, ते पूर्ण करते आणि नंतर मी आय गेस शेवटी गुन्हा का देवता वाचेल, जेव्हा माझ्याकडे नसेल काही ऑप्शन. सो लेट सी, आणि तेव्हा मी तुम्हाला नंतर परत सांगेल की मला काय वाटते ह्या दोन पुस्तकांबद्दल. त्यानंतर आहे ऑक्टोबर जंक्शन. ऑक्टोबर जंक्शन हे खूप फेमस, दिव्य प्रकाश दुबे खूप फेमस पुस्तक आहे. मी इंटर्नशिप करत होते तेव्हा पण हे पुस्तक मी पाहिलेलं माझ्या ऑफिसमध्ये. त्यानंतर माझ्या फ्रेंड्सच्या घरी सुद्धा मी हे पुस्तक पाहिले बऱ्याच वेळा. पण माझ्याकडे नव्हतं आणि मी वाचलंही नव्हतं. मला खूप दिवसांपासून वाचायची इच्छा होती. सो ऑक्टोबर जंक्शन आहे, मी स्टार्ट सुद्धा केलेलं आहे. हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक थोडंसं जेनझी कडे आहे, 2020 मध्ये लिहिलेलं आहे आय गेस. सो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला खूप आजच्या पिढीतल्या वाटेल. म्हणजे पुस्तक वाचताना नेहमी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप मागच्या काळात गेलाय, तर हे पुस्तक असं नाहीये. खूपच नवीन किंवा नवीन गोष्टी त्यात इन्व्हॉल्व आहेत, किंवा त्यात रेफरन्सेस, शब्द हे सगळे नवीन आहेत, नव्या काळात घडलेली गोष्ट आहे. सो हे ऑक्टोबर जंक्शन हे पुस्तक. त्यानंतर आहे मुसाफिर कॅफे. तुम्हाला तर माहिती आहे आता नवीन सिरीज आली आहे नेटफ्लिक्सवर मुसाफिर कॅफे. त्यानंतर दिव्य प्रकाश दुबे यांची ही पुस्तकं पण फेमस होतात. त्यानंतर कारण मराठीमध्ये सुद्धा मी दुनियादारी मूवी बघितला, त्यानंतर मी त्याचं पुस्तक वाचलं. समांतर सिरीज बघितली, त्याचं पण मी पुस्तक वाचलं, ते अजूनही माझ्याकडे आहे. असे हाफ गर्लफ्रेंड, त्याचं पण पुस्तक मी वाचलं. तर असंच आहे हे. आता मग ते काय नक्की यात काय आहे मला यातलं पण अजून काही माहिती नाहीये. सो लेट्स सी. कॅरेक्टरची नावं तर वेगळी आहे, कारण गुन्हा का देवतामध्ये चंदर, सुधा हे सगळे कॅरेक्टर आहे जे मुसाफिर कॅफेच्या सिरीज मध्ये आहेत. सो आय एम लिटिल बिट एक्साइटेड अबाउट इट. पण आता तर मी ऑक्टोबर जंक्शन सुरू केलेलं आहे, सो याच्याबद्दल पण मला जास्त काही माहिती नाहीये. सो येस, ही 6 ते 7 पुस्तकं मी ऑनलाईन, हिंदी पुस्तकं मी विकत घेतलेली आहे. आणि तुम्हाला यातलं कुठलं पुस्तक आवडलं असेल, तुम्ही जर वाचलं असेल तर, किंवा तुम्हाला कुठलं वाचायचं असेल, किंवा जर तुम्हाला गुन्हा का देवता एखादं पुस्तक एक्स्ट्रा हवं असेल तुमच्याकडे, तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फ्री आहे. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, @wishma_. थँक्यू सो मच.